नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5वी स्कॉलरशिपचा 2023चा पेपर आणि त्यातील प्रश्न क्रमांक 46 पर्यंत आपण प्रश्न पाहिलेले आहेत। तर आता या व्हिडिओमध्ये आपण 47 पासून प्रश्न बघणार आहोत। तर बघा प्रश्न क्रमांक 47। पहा आपल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रश्न हे व्यवस्थित विश्लेषण करून दाखवतो आणि उत्तर कशा पद्धतीने आलेला आहे हे अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगत असते। तर सर्वांना समजेल अशी सोपी भाषा वापरलेली असते आणि सोपी पद्धत आहे। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून जे स्कॉलरशिपला बसलेली मुलं आहेत त्यांना स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये कसे प्रश्न विचारतात हे लक्षात येईल। ठीक आहे, आणि आपण 2023चा पेपर घेतोय। चला जास्त वेळ न घालवता प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत 35 बरोबर 345, 48 बरोबर 4168 आणि 29 बरोबर 2499 असे लिहितात। तर याच भाषेत 58 बरोबर किती? पहा आता यामध्ये काहीतरी सहसंबंध दिलेला आहे आणि मग त्यावरून ही संख्या आलेली आहे। आता बघू आपण 35 बरोबर आहे 345। ठीक आहे, बघा 35चं एक लक्षात घ्या, प्रत्येक संख्येत 35 आणि 345 ह्यामध्ये बघा पहिली संख्या आणि शेवटची संख्या 35च आहे। इथे पण 4 8 पहिली संख्या आणि शेवटची संख्या 48, पहिली संख्या शेवटची संख्या 29 बरोबर। फक्त चेंज कुठे आहे तर मध्ये, इथे बघा 49 आहे आणि 49 7चा वर्ग आहे बरोबर। आता 7 का घेतलं? इथे पण 16 आहे, तो 4चा वर्ग आहे, मग 4च का घेतलं? आणि इथे 4 आहे म्हणजे तो 2चा वर्ग आहे, 2च का घेतलं? का घेतलं तर ही जी दोन संख्या आहेत ना, 3 आणि 5 अंक आहेत ना, त्यांची वजाबाकी केली। बघा 3 5 वजा किती आले? 2 आले, म्हणजे 2चा वर्ग घेतला। 4 आणि 8 वजाबाकी किती येते? 4, मग 4चा वर्ग घ्यायचा। 2 आणि 9 वजाबाकी किती येते? 5, मग 5चा वर्ग घेतला। 2 आणि 9 वजाबाकी किती येते? 7, मग 7चा वर्ग घ्यायचा। 49 म्हणजे जे दोन अंक आहेत ना, संख्या आहे ना, त्यातल्या दोन जे अंक आहेत तर त्या अंकांची वजाबाकी करायची आणि त्याचा वर्ग त्या दोन संख्येच्या मध्ये ठेवायचा। मग 58, 8 वजा 5 किती होतात? 3, 3चा वर्ग 9, मग 8 आणि 5 मध्ये 9 ठेवा, किती येणार? 595। पहा बरं 598 आहे का? आहे, पर्याय क्रमांक 4। बघा 5 आणि 8 मध्ये काय ठेवायचा? 9 ठेवायचा फक्त, काय होणार आहे? 598। चला पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 48 व 49 साठी सूचना। आता इथे चिन्ह आणि सांकेतिक रूप दिलेलं आहे आणि त्यावर प्रश्न विचारलाय की वरील सांकेतिक भाषेत स्टार, त्रिकोण आणि चौकोन या चिन्हासाठी कोणते अंक येतील? बघा आता हे चिन्ह दिलेत आणि यासाठी कोणता अंक येणार आहे हे विचारलंय। मग आता सांकेतिक भाषेमध्ये कधी पण काय करायचं की सांकेतिक कोडिंग डिकोडिंग असतं हे। मग ह्याच्यासाठी ह्या सांकेतिक रूपापैकी एक कुठला तरी अंक ह्या चौकोनासाठी आहे, एक अंक वर्तुळासाठी आहे आणि एक अंक त्रिकोणासाठी आहे। पण आता हे यापैकी आहे कोणता अंक हे कसं काढणार आहे? तर त्यासाठी काय करायचं, कॉमन शोधायच्या अगोदर। ठीक आहे, आता ह्या दोन बघा, ह्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे तर चौकोन। ठीक आहे, इथे चौकोन कॉमन आहे। आता चिन्हांमध्ये चौकोन ह्या दोघात कॉमन आहे, तर मग अंकांमध्ये पण बघा कोण कॉमन आहे। पहा 5 2 6, 3 9 2 कोण कॉमन आहे? 2, म्हणजे वर पण 2 चिन्हामध्ये हा चिन्ह कॉमन आहे आणि ह्याच्यासाठी अंकामध्ये 2 कॉमन आहे, म्हणजे ह्याच्यासाठी काय वापरलेलं, कोणता अंक वापरलाय तर 2 वापरले, हे निश्चित झालं। तर अशाच पद्धतीने सगळे काढून घ्यायचे। आता ह्या दोघांमध्ये बघा बरं, पहिला बॉक्स आणि दुसरा बॉक्स ह्यामध्ये वर्तुळ सेम दिसतंय की नाही? मग तसंच ह्या दोन बॉक्समध्ये काय सेम आहे तर 6 सेम आहे, म्हणजे वर्तुळासाठी काय वापरलंय? 6 वापरलंय। पहा आता चौकोनासाठी झाला, वर्तुळासाठी झाला, 2 झाला, 6 झाला, राहतोय काय? 5 आणि राहतो कोण? त्रिकोण, म्हणजे त्रिकोणासाठी काय वापरले असणार आहे? 5। तर तिन्हींचे तर आपल्याला अंक समजलेले आहेत। चला पर्यायाकडे जाऊया, प्रश्नाकडे जाऊया। सांकेतिक भाषेमध्ये चौकोन, वर्तुळ या चिन्हासाठी चौकोन, त्रिकोण आणि स्टार ह्याच्यासाठी कोणते अंक येतील? बघा चौकोनसाठी 2 आहे, त्रिकोणसाठी 5 आहे, म्हणजे जे पर्याय आहेत त्यामध्ये 2 आणि 5 असलंच पाहिजे, नसेल तर तो पर्याय कॅन्सल। चला पर्याय बघूया। ह्यात 2 5 आहे का? नाही, म्हणून हे कॅन्सल। ह्यात 2 5 आहे, ठीक आहे। ह्यात 2 5 आहे का? नाही, हा पण कॅन्सल। ह्यात पण 2 5 आहे, चला 2 पैकी एक पर्याय आहे। आता स्टारसाठी पण आपण शोधूया। बघा आता हे दोन बॉक्स बघा, ह्यामध्ये फक्त स्टार कॉमन आहे, ठीक आहे, आणि ह्या दोन बॉक्समध्ये काय कॉमन आहे? 9 कॉमन आहे, म्हणजेच
स्टारसाठी कोणता अंक येणार आहे 9. मग बघा ह्याच्यामध्ये आहे 9 आहे, ह्यात आहे नाही, म्हणून हा पण कॅन्सल. उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 3. इतकं सोपं आहे, समजलं. चला लगेच पुढे जाऊया, जास्त वेळ न घालवता, कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि मग आपली प्रश्नपत्रिका सोडवायची अशीच राहून जाईल. ठीक आहे, चला लगेच पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 49. आता बघा हे सांकेतिक चिन्हांवरच आधारित आहे, त्यामुळे आपण ह्याला असंच ठेवूया, फक्त प्रश्न चेक करू आपला. आता यामध्ये विचारले की वर्तुळ अधिक हे चिन्ह चौकोन गुणिले डॉट वजा स्टार बरोबर किती. आता आपल्याला सगळ्यांचे अंक तर मिळालेलेच आहेत ना. पहा इथे आपण अंक काढलेत, कोणत्या चिन्हासाठी कोणता अंक वापरलाय त्यानुसार सोडूया. वर्तुळसाठी काय हो 6, मग 6 घेतला अगोदर, प्लस स्क्वेअरसाठी काय 2, मग 2 घ्या, गुणिले आता डॉटचा आपण काढलं नाही आहे तर लगेच काढूया डॉटचं. इथे बघा डॉट आहे, ह्याच्यात वर चौकोन आपल्याला मिळाला आहे 2, मग 2 चौकोनाशी कटला. स्टार मिळाला आहे 9, मग स्टार ह्याच्याशी कटला, मग राहतो काय वर्तुळ डॉट राहतो. डॉटसाठी काय आहे मग 3, चला डॉटसाठी 3 घेतला, वजा स्टारसाठी 9. बस हे सोडवायचं आहे. फक्त हे सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की एक रूल आहे, अशा पद्धतीचं मिक्सअप जर असेल बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तर एका नियमाने सोडवा. कंचे भागू बेव, बोडमॉस रूल. आधी कंस गुणाकार कंसाचा भागाकार गुणाकार भागू बे बेरीज आणि मग वजाबाकी कंचे भागू बे व ह्याच्यानुसार. आता भागाकार तर नाही आहे, भागाकारानंतर नंबर कोणाचा आहे गुणाकाराचा, मग अगोदर गुणाकार करून घ्या. 2 गुणाकार कशामध्ये आहे 2 आणि 3 मध्ये, 3 2 6 झाले. गुणाकारानंतर काय करायचं बेरीज 6 अधिक 6 किती झाले 12, आणि त्यानंतर काय करायची वजाबाकी. 12 मधून 9 गेले किती राहतात 3. आता उत्तर काय आले आपलं 3, पण पर्यायात आहे का तसं 3 कुठे नाही, पर्यायात आहे 3 नाही. मग काय करणार आहे तर मग हे शोधायचं की 3 साठी कुठलं चिन्ह आहे 3 साठी. बघा 3 साठी कोणतं चिन्ह आहे हो डॉटचं चिन्ह आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. उत्तर 3 आहे, परंतु 3 साठी इथे चिन्ह कोणतं आहे तर डॉटचं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 50. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ तुमचा दिव्यांग मित्र रॅम्प म्हणजे दिव्यांगासाठीचा चढउताराचा एक रस्ता असतो, त्याला म्हणतात रॅम्प. तर या रॅम्पवरून चढताना घसरून खाली पडला तर त्याला पाहून तुम्ही काय कराल. बघा आता ह्याचं ज्याचं त्याचं उत्तर वेगवेगळं असू शकतं, का तर ज्याची त्याची विचार करण्याची क्षमता ही वेगळी आहे. जर कोणी पडला तर कोणी हसू शकतं, कोणी पडला तर कोणाला तरी वाईट वाटेल, आणि एखादा असेल की ज्याला वाईट वाटणार आणि त्याच्याकडे मदत करण्याची त्याची सवय आहे, त्याला मदत करायला आवडते, तो पळत जाऊन काय करणार त्याला मदत करणार आहे. तर बघा आता यापैकी दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय हा सर्वात योग्य तुम्हाला वाटेल असं तिथं विचारलेलं आहे. तर तुम्ही काय कराल, जो पर्याय सर्वात योग्य असेल त्याला आपण टिक करायचं आहे. चला पहिला ऑप्शन बघूया, धावत जाऊन मुख्याध्यापकांना सांगाल. दुसरा ऑप्शन आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून वर्गात निघून जाल. तिसरा ऑप्शन आहे दिव्यांग मित्राची फजिती झाली असे समजून खूप हसाल. आणि चौथा आहे दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला वर्गखोलीपर्यंत घेऊन जाल. बघा आता साधं सरळ आहे, दुर्लक्ष करून वर्गात निघून जाल तर हे बरोबर नाही आहे. दिव्यांग मित्राची फजिती झाली म्हणून हसाल तर ते पण चुकीचं आहे. धावून जाऊन मुख्याध्यापकांना सांगाल हे ठीक आहे, मुख्याध्यापकांना सांगाल, परंतु सांगितल्यामुळं काय होणार आहे, त्या मित्राला आधार मिळणार आहे का. मुख्याध्यापकांना सांगणं हे बरोबर आहे, परंतु सगळ्यात आधी महत्त्वाचं तुमचं काम काय असणार आहे की त्या मित्राला आधार द्यायचा, त्याला वर्गखोलीपर्यंत नेऊन पोहोचवायचा आणि मग मुख्याध्यापकांना त्याची कल्पना द्यायची की असं असं झालं होतं. तर ह्याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर ते असणार आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 51. तर यामध्ये पण असंच विचारलेलं आहे, रायगड पाहण्यासाठी शाळेची सहल गेली असता पुढील विद्यार्थ्यांपैकी कोणाची कृती तुम्हाला योग्य वाटते. गडावरील कड्याजवळ उभारलेल्या कठड्यावरून चढून प्रांजल सेल्फी फोटो काढते, चुकीचं आहे. काय पाय निसटला आणि तिथून खाली कोसळली तर कोण जिम्मेदार आहे, तर हे बरोबर नाही आहे. ठीक आहे, कधीही गडावर गेल्यानंतर असं जीवावर बेतल असं काही करायचं नाही. सुयशने पाण्याची रिकामी बाटली गडावरच फेकून दिली, हे पण चुकीचं आहे. पाण्याची रिकामी बाटली गडावर फेकून द्यायची नाही. महाराजांचे एवढे छान गड किल्ले आहेत तर त्याचं संरक्षण करणं, ऐतिहासिक वास्तूंचं संरक्षण करणं, स्वच्छता राखणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे तिथं पाण्याची रिकामी बाटली फेकून द्यायची नाही.
मानसी गडावर सावकाश चढली आणि सावकाश उतरली. ठीक आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर आयुबने गडाच्या भिंतीवर सुंदर अक्षरात शाळेचं नाव लिहिलं. चुकीचं आहे. ऐतिहासिक वास्तूंचं जतन संवर्धन करणे हे आपलं कर्तव्य आहे, त्यामुळे ऐतिहासिक वास्तूंच्या भिंतींवर काहीही लिहायचं नसतं. तर पर्याय क्रमांक 3 हा मला अतिशय योग्य वाटलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात. वरील वाक्यातील जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे? तर बघा, प्रश्न कसा विचारलाय ते लक्षात घ्या. मी सुद्धा या प्रश्नामध्ये गोंधळून गेले होते. जोडाक्षरी शब्दांची संख्या म्हटले, जोडाक्षरांची म्हटले का? नाही. तर जोडाक्षर असलेली शब्द किती आहेत असं बोललेलं आहे. तर बघा, ह्यामध्ये एक जोडाक्षर आहे क्ष, क्षेत्रातील, ह्यात पण जोडाक्षर आहेत 2. ह्यात एक जोडाक्षर आहे अण्णांच्या, उत्तुंगमध्ये पण जोडाक्षर आहे, कार्यामुळे पण जोडाक्षर आहे, त्यांना ह्यात पण जोडाक्षर आहे, सर्वजण ह्यात पण र जोडाक्षर आहे, कर्मवीर ह्यात पण रम जोडाक्षर आहे, म्हणून ह्यामध्ये एक जोडाक्षर आहे. ओळखतात मध्ये आहे का? नाही. मग आता ह्या सगळ्याच शब्दांमध्ये जोडाक्षर आहे. मग किती शब्द झाली? 1 2 3 4 5 6 7 8 9. किती शब्द झाले? 9 शब्द. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील वाक्यात आकारांत अक्षरांची संख्या अकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? तर ह्यामध्ये सुरुवातीला आकारांत म्हणजे काय आणि अकारांत म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. आ तर एक काना वाढला, अ मध्ये काना नाहीये, तर म्हणजे काना असला की तो आकारांत झाला आणि काना नसेल तर तो अकारांत झाला. ठीक आहे. आणखीन आहे त्यात इकारांत, उकारांत. ठीक आहे. इकारांत म्हणजे ज्याला वेलांटी आहे, उकारांत म्हणजे ज्याला उकार आहे, असे. चला, कचरा टाकणार नाही रस्त्यावर हा नियम बिंबवू मनावर. तर काय म्हटले? अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत. आता इथे शब्दांची विचारले का? अक्षरांची विचारले. बरोबर. मग आता अक्षर मोजूया. सुरुवातीला आपण काय करूया? अकारांतची काढूया. आता मी जे टिक मार्क करणार आहे ते बघा, आता रेड पेनने मी टिक मार्क करते, ते अकारांत असतील. ठीक आहे. क च 2 झाले, 3 4 5 6 7 8 9 10 म 11 व 12 र 13. अकारांताचे किती झालेले आहेत? 13. आता आपण काय करूया? आकारांतचे टाकू. 1 2 3 4 5 6. किती झालेले आहेत? 6. बघा, एक कुठला तरी राहिला बहुतेक. हां, रस्त्या. आहे नाही तर रस्त्या आ. ठीक आहे. म्हणजे आता हे 13 होते आणि हे किती झालेले आहेत अकारांतचे? 7. चला, आता आपल्याला मिळाले अकारांतही मिळाले, आकारांतही मिळाले. आता प्रश्न वाचूया. आकारांत अक्षरांची संख्या अकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? अकारांत 13 आहेत, आकारांत 7 आहेत. अकारांतपेक्षा कितीने? तर ज्याच्यापेक्षा म्हणलं त्याच्या तुलनेत काढायचं. पेक्षा कोणाच्या म्हणताय? अकारांतच्या. म्हणजे 7 हे 13च्या किती कमी किंवा जास्त आहे? तर कमीच आहे ना. 7 हे 13च्या कितीने कमी आहे? 6ने कमी आहे. बरोबर. मग पर्याय क्रमांक 4 काय उत्तर येणार आहे? 6ने कमी. पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 54. पुढील संख्यामालेत तर क्रमाने येणाऱ्या लगतच्या 2 अंकांची बेरीज मूळ संख्या येते असं किती वेळा झालं आहे? संख्यामाला बघा. चला, आता संख्यामाला आपण बघूया इथे सोडवून. प्रश्न संख्यामाला दिलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की क्रमाने जे 2 लगतच्या संख्या आहेत तर त्या अंकांची बेरीज कशी यायला पाहिजे? मूळ संख्या यायला पाहिजे. चला, आता सुरुवातीला आपण 7 आणि 8ची बेरीज करूया. 7 आणि 8ची बेरीज किती होणार आहे? 15. 15 ही मूळ संख्या आहे का? नाही, त्यामुळे हे कटलं. आता 8 आणि 9 घेऊया. 8 आणि 9 काय बेरीज येते? 17. मग 17 मूळ संख्या आहे. ठीक आहे. म्हणजे आता ही 1 झाली. ज्याला मी रेड सर्कलने गोल करते ती काय असणार आहे? 2 लगतच्या संख्यांची बेरीज ही मूळ संख्या येते. परंतु काय म्हटले? असे किती वेळा झाले? म्हणता ही झालं 2 संख्या म्हणजे हे 1 वेळा झालं ना. मग आपण इथे 1 लिहूया. 1 वेळा झाला. चला, आता बघा 9 आणि 2
9 आणि 2 11, मग हे पण आहे, अजून एक वेळा झालं बरोबर. त्यानंतर 2 आणि 0, 2ची 2 येते बेरीज, मग 2 पण काय आहे, मूळ संख्या आहे, म्हणजे अजून एक संख्या आली. पुढे 0 आणि 1, 1 परंतु ही मूळ संख्या नाही. 1 आणि 3 4, ही पण नाही. 3 आणि 5 8, ही पण मूळ नाही. 6 आणि 5 11, चला अजून एक मूळ संख्या सापडली. 6 आणि 5 11, 4 झाल्या. 6 आणि 8 14, ही पण नाही. 8 आणि 1 9, ही पण नाही. 1 आणि 1 2, ही मूळ संख्या आहे. आणखीन एक जोडी सापडली, 1 अधिक 1. अजून पुढे पण आहे 1 अधिक 1, त्यामुळे आणखीन एक आहे. ठीक आहे. पुढे 2 आणि 1 3, ठीक आहे, ही पण मूळ संख्या आहे, अजून एक झाली. त्यानंतर 2 आणि 5 7, ही पण मूळ संख्या आहे. बघा किती झाल्या, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, किती झालेले आहेत, 8. म्हणून उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. समजला. चला पुढे. पुढील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 14व्या क्रमांकाच्या अक्षरापासून समान अंतरावर नसलेली अक्षर जोडी ओळखा. समान अंतरावर नसलेली म्हणते. मग आपण काय करूया, अगोदर उजवीकडून 14वा क्रमांक कोणाचा येते तर काढून घेऊया. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, कोणाचा आहे 14वा क्रमांक, एलचा. चला आता 14वा क्रमांक तर आपल्याला सापडला गडे. आता प्रश्न वाचूया की 14व्या क्रमांकाच्या अक्षरापासून समान अंतरावर नसलेली जोडी. चला आता समान अंतर काढूया. पहिलं पर्याय बघूया, यू, जी आणि यू. मग जी आणि यू हे समान अंतरावर आहे का बघू. डावीकडे बघा, जी 1 2 3 4 5व्या नंबरला आहे. ठीक आहे, डावीकडे कितवा नंबर आहे, 5वा. मग यूचा उजवीकडे 5वाच पाहिजे. 1 2 3 4 5, इथे 5वा कोण आहे, क्यू. मग पर्यायात काय दिलं आहे, यू. त्यामुळे हे बरोबर आहे का, नाही, कारण समान अंतरावर आहे का, नाही. मग तेच विचारले, समान अंतरावर नसलेली, पर्याय क्रमांक पहिलाच आला आपलं गुड लक. बरोबर. चला पुढे जाऊया. पहिला पर्याय आपण चेक केला आणि तोच उत्तर निघालेला आहे, तर तुम्ही दुसरे पर्याय इथे चेक करू शकता. चला पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 56 ते 60 साठी. आता हे 2च प्रश्न इथे बघूया आपण या व्हिडिओमध्ये, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 10-10 प्रश्न बघतोय. त्यानुसार 46 पासून आता 56 पर्यंत 57 पर्यंत आपण बघणार आहेत. परंतु आता हे सेम आहेत. सूचना एकच गटात न बसणारं पद ओळखायचं आहे, त्यामुळे आपण हे 60 पर्यंत आता इथे प्रश्न सोडून बघूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न बघूया. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 56. उंट सांडणी, काय वाटतं, लिंग बदलले बरोबर. पुल्लिंग स्त्रीलिंग. बाबा आई पुल्लिंग स्त्रीलिंग. वर वधू पुल्लिंग स्त्रीलिंग. मग इथं मोरला पण काय पाहिजे, सांडणी. मोरला काय पाहिजे, मोरला काय पाहिजे, लांडोरी बरोबर. परंतु इथं मोर आणि मोरीन दिले, त्यामुळे हे काय आहे, चुकीचं आहे. चला पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 57. निरीक्षण करा, ह्यातली एक आकृती आहे ती थोडीशी वेगळी आहे. पहा आता हे जे लाईन आहे, जी डॉटवाली लाईन बरोबर, डॉटवाली लाईन आपण वेगळा कलर घेऊ म्हणजे लक्षात येईल. ही जी डॉटवाली लाईन आहे, तर ह्या डॉटवाल्या लाईनपासून वरचा स्टार आणि जे ते चौकोन आहे त्याच थोडं निरीक्षण करा. ही डॉटवाली लाईन आहे, इथे पण ही डॉटवाली लाईन आहे, ही डॉटवाली लाईन. बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये डॉटवाल्या लाईनच्या एक सोडून इथे हा स्टार आहे बरोबर. आता बघा इथे डॉटवाली लाईन आहे, एक सोडून स्टार, डॉटवाल्या लाईनपासून एक सोडून स्टार बरोबर. तर यापैकी एक पर्याय कुठला तरी चुकीचा आहे. तर मग आता ते कसं शोधणार आहे तुम्ही, तर ह्याला आणखीन एक बेस्ट ऑप्शन आहे. तो असा आहे की ही जी पहिली आकृती आहे, तर बाकीच्या ज्या आकृत्या आहेत तर त्या सगळ्या आकृत्या पहिल्या आकृतीप्रमाणेच करायच्या. म्हणजे कशा, पहा पहिली आकृती ही दुसरी आकृती ह्या पहिल्या आकृतीप्रमाणे फिरवून बघा, काय लक्षात येईल. तिसरी पण फिरवून बघा. आता बघा तिसरी जर आकृती आपण अशी फिरवली तर सेम ही ह्या रेषेच्या
खाली स्टार, खाली चौकोन आणि रेषेच्या वर काय असणार आहे, स्टार असणार आहे, अशा पद्धतीने आहे. परंतु दुसरी आकृती ही त्यापेक्षा वेगळी दिसणार आहे. तुम्ही तुमची इमॅजिनेशन पॉवर वापरा आणि हे फिरून बघा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर 2 येते का तुमचं ते पण चेक करा, कारण उत्तर तर ह्याचं पर्याय क्रमांक 2च आहे. तुम्ही इमॅजिनेशन पॉवर तुमची लावा आणि हे तुम्ही गृहपाठ म्हणून ठेवा आणि व्यवस्थित नोटबुकवर काढून घेऊन ही आकृती चेक करा. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 58. आता पहा, इथे एक लॉजिक वापरलेलं आहे. आपल्याला बघितलं की समजलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच इथे जास्त वेळ जाणार नाही आहे. आता हे चौकोन आहे, चौकोनाला बाजू किती 4, मग रंगवलेत किती भाग 4. त्रिकोण, त्रिकोणाला बाजू किती 3, रंगवलेत किती भाग 3. त्यानंतर चौकोन, चौकोनाला बाजू किती 4, रंगवले किती भाग 4. आता हा काय, किती बाजू आहेत मोजा, 1 2 3 4 5 6 7 8. अष्टकोन आहे, अष्टकोनाला बाजू किती 8, रंगवल्या किती पाहिजे 8. चला बघू रंगवल्यात किती, 1 2 3 4 5, रंगवल्यात किती 5. मग काय चुकीचं असलं पाहिजे, गटात न बसणारं काय असलं पाहिजे, पर्याय क्रमांक 4. बघा इतकं सोपं होतं. चला पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 59. इथे बघूया गटात न बसणारं काय दिलेलं आहे, अंक मालिका दिलेली आहे. तर आता ह्या काही अंक दिलेत, तर त्यापैकी गटात न बसणारं ओळखायचं. आता हे मोठे मोठे असे अंक आले ना की समजून जायचं, फटाफट एकतर बेरीज करून निघायचं. वर्गसंख्या आहे का बघायचं कोणती. आता एवढी मोठी संख्या आहे तर 5वीच्या मानाने एवढी मोठी वर्गसंख्या विचारली जाऊ शकणार नाही. पर्याय आणखीन एक बघायचा की एकक संख्या, एकक स्थानी असलेला अंक बघायचा, कुठली संख्या मूळ संख्या आहे का, नाही, सगळ्यात समसंख्या आहे. त्यामुळं हे पण लॉजिक पटकन काढून टाकायचं डोक्यातून. आता दुसरं काय करणार, सगळ्या अंकांची बेरीज करून बघूया आपण. चला, दिलेली जी संख्या आहे तर त्यातील अंकांची बेरीज करा. असं फास्ट एका पाठोपाठ एक जे आपण इथे शक्यता वापरू शकतो त्या वापरून बघायच्या. बेरीज करा. 8 आणि 5 13, 6 आणि 6 12, 13 आणि 12 24 आणि 1 25. ह्याची बेरीज झाली 25. चला दुसऱ्याची बेरीज करूया. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 24 आणि 6 30, बरोबर. ह्याची बेरीज झाली 30, ह्याची 25, ह्याची 30. चला पुढे. 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 9 17, ह्याची बेरीज झाली 17. पुढे बेरीज पण फटाफट करता आली पाहिजे. 1 ते 10 अंकांची बेरीज आलीच पाहिजे, म्हणजे कसे 6 आणि 5 11 असे 1 ते 10 संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज आलीच पाहिजे. चला, 6 आणि 5 11, 11 आणि 9 20, 20 आणि 2 22. आता बघा बेरजेमधला फरक बघा. ही बेरीज आहे 25, ही बेरीज आहे 30, ही बेरीज आहे 22 आणि ही 17 आहे. काय वाटते तुम्हाला, ज्या अंकांची, सगळ्या अंकांची जी बेरीज आलेली आहे तर ती बेरीज कशी आहे, मूळ संख्या आहे. फक्त 17च ही बेरीज अशी आहे जी मूळ संख्या आहे. बाकीच्या मूळ संख्या आहेत का, नाही. म्हणून वेगळा कोणता आहे पर्याय, पर्याय क्रमांक 2. पुढे 644, 944, 477, 955. आता ह्यामध्ये काय बरं वेगळं असू शकतं, थोडा विचार करा. चला बेरीज आपल्या हिशोबाने बेरीज करून बघू. 4 आणि 4 8 आणि 6 12. ठीक आहे, चला सॉरी 8 आणि 6 किती 14. त्यानंतर 7 आणि 7 14 आणि 4 18, 9 4 आणि 4 8, 8 2 16 आणि 1 17. त्यानंतर 5 आणि 5 10 9 19. आता ह्यामध्ये 19 पण मुळे 17 पण मुळे, त्यामुळे मूळ संख्येचं लॉजिक बसणार आहे का, नाही बसणार आहे. चला दुसरं लॉजिक लावून बघूया. इथे अजून काय लॉजिक लागू शकतं, तुम्ही पण विचार करा. बघूया आता काय वाजलं. ठीक आहे, ओके. हां, तर इथे काय करूया, गुणाकार करा. 6 चौक 24, 24 चौक 96. हे किती आले 96. ठीक आहे, चला यांचा पण गुणाकार करा. 7 7 49, 49 गुणिले 4 196. त्यानंतर 9 चौक 36, 36 गुणिले 4 144. आणि 5 5 25, 25 गुणिले 9 225. आता बघा, जो ह्यांचा गुणाकार आलेला आहे, मला वाटलं आपण गुणाकार करून बघू, तर मी गुणाकार केला आहे. आता हा जर 96 आहे, 96 कशाचा वर्ग आहे का हो, नाही. 196 वर्गसंख्या आहे का, आहे ना. 14चा वर्ग 196, 144 12चा वर्ग आहे, 225 15चा वर्ग आहे. सगळे ह्या ज्या आहेत ते वर्ग
मूळ आहेत, परंतु 96 कशाचीच वर्गमूळ नाही, म्हणून वेगळा पर्याय आहे 644. पर्याय क्रमांक 1. समजलं? ठीक आहे, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. बघा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 61 पासून ते लास्ट प्रश्न क्रमांक 75. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्न व्यवस्थितरित्या समजून सांगितलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. ह्याच प्रश्नाचं रिपिटेशन होणार आहे असं समजा, कारण ह्याच्यात थोडासा बदल करून प्रश्न विचारला जातो. अंकांमध्ये किंवा आकृतीमध्ये थोडा बदल करून प्रश्न विचारला जातो. आता इथे ह्या संख्या आहेत, तर पेपरला या वर्षीच्या पेपरमध्ये काय करतील, हेच लॉजिक समजा वापरू शकतात. फक्त जी संख्या दिलेली आहे त्या संख्येमध्ये बदल करतील, असं पण होईल ना. मग तुम्ही जर व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला असे विविध लॉजिक डायरेक्टली ह्या प्रश्नावर अप्लाय केलेले भेटतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मेन परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे. चला, या ठिकाणी इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 61 पासून प्रश्न क्रमांक 76 पर्यंत बघूया त्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला, धन्यवाद.